नमस्कार, मी संतोष. आपण पाहताय पंचायत मराठी. महाराष्ट्र विधानसभेचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्रातील मतदारसंघात बहुतांश ठिकाणी चुरशीच्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती झाल्या. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघामधील लढत राष्ट्रवादी शरद पवार तसंच राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना आयत्या वेळी उमेदवारी देऊन मराठा कार्ड खेळल्याचं बोललं जात होतं. बीड जिल्हा मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू राहिल्याने मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष परळी मतदारसंघात घडून आणण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला. लोकसभेप्रमाणे रिझल्ट अपेक्षित असताना आता मात्र चित्र बदललेलं दिसतंय. धनंजय मुंडेंनी राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करत प्रचंड मताधिक्यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची पावर परळीत का चालली नाही आणि पर्यायाने धनंजय मुंडेंचा विजय होण्यामागं कोणती कारणं आहेत, का धनंजय मुंडे एवढ्या मोठ्या लीडने निवडून आले, ते या व्हिडिओमधून जाणून घेऊ. तर सर्वात अगोदर धनंजय मुंडेंच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेल्या बाबी कोणत्या याविषयी जाणून घेऊ. धनंजय मुंडे यांच्या विजयामागील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे धनंजय मुंडे यांचं सत्तेत असणं. या निवडणुकीला सामोरं जात असताना धनंजय मुंडेंकडे राज्याचं कृषी मंत्रीपद होतं. जेव्हा उमेदवाराकडे सत्ता असते तेव्हा आपसुकच कार्यकर्त्यांचं मोहोळ त्या नेत्याच्या भोवताली घोंगावत असतं. हे कार्यकर्ते आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करतात. धनंजय मुंडेंच्या विजयामागे महत्वाचा असलेला दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पंकजा मुंडेंचा पाठिंबा. मागच्या विधानसभेवेळी मुख्य लढत ही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात झाली होती. त्यावेळी पंकजा मुंडेंनी जवळपास 97,000 मतं घेतली होती. यावेळी परिस्थिती वेगळी असली तरी परळी मतदारसंघात भाजपची यंत्रणा, कार्यकर्ते आणि खुद्द पंकजा मुंडेंची ताकद धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभी होती. यानंतर धनंजय मुंडेंच्या विजयासाठी महत्वाचा ठरलेला तिसरा घटक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ग्रामीण भागात लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली असं म्हणावं लागेल, कारण खायचं एकाचं आणि मतदान द्यायचं एकाला असं चालणार नाही असं परळीतील महिला स्पष्ट बोलून दाखवत होत्या. यानंतर धनंजय मुंडेंच्या विजयामधला तिसरा महत्वाचा घटक म्हणजे धनंजय मुंडेंचं वलयांकित नेतृत्व. परळीमध्ये धनंजय मुंडे यांना फॉलो करणारा एक विशिष्ट युवा वर्ग आहे. तो धनंजय मुंडे यांच्या भाषण शैलीने प्रभावित झालेला आहे. म्हणून तरुण मतदार हा त्यांच्या हक्काचा मतदार आहे आणि या मतदारांनी भरभरून मतदान केल्याचं पाहायला मिळते. चौथा जो अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे धनंजय मुंडेंचा सोशल मीडियावरती स्ट्रॉंग प्रेझेन्स असणं. धनंजय मुंडेंचा सोशल मीडियावर प्रेझेन्स अत्यंत चांगला आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांबरोबरच समाज माध्यमांवरून मतदारांना साथ घालण्यात ते यशस्वी झाले. धनंजय मुंडे यांच्या विजयामागचा पाचवा महत्वाचा घटक म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यात त्यांना आलेलं यश. भाजपने निवडणुकीच्या शेवटी अखेर धार्मिक मुद्द्यांना हात घालायला सुरुवात केली. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है यासारखी हिंदू मतांना साथ घालणारी वक्तव्य करायला सुरुवात केली. मात्र यावर अजित पवारांनी तातडीने स्टेटमेंट दिलं की आम्ही भाजपच्या या घोषणांशी सहमत नाही आहोत. केवळ विकासासाठी किमान कार्यक्रमांतर्गत आम्ही भाजपसोबत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. धनंजय मुंडेंच्या विजयामध्ये सहावा जो महत्वाचा घटक ठरला तो म्हणजे धनंजय मुंडेंचा लोकांशी असलेला दांडगा जनसंपर्क. एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व यासारख्या घोषणांतून धनंजय मुंडे हे मतदारसंघातील जनतेशी दांडगा संपर्क ठेवून होते हे स्पष्ट होते आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना सहज विजय मिळवता आला. धनंजय मुंडेंच्या विजयामधील सातवा महत्वाचा घटक म्हणजे धनंजय मुंडेंच्या विरोधात प्रतिस्पर्धी कामाच्या आधारावर न उतरवता जातीय समीकरण लक्षात घेऊन उतरवण्यात आला होता. लोकसभेत ज्या पद्धतीनं जरांगे फॅक्टर चालला आणि त्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला तसं काहीसं यावेळी सुद्धा होईल या आशेवर विरोधक होते. मात्र परळीतल्या जनतेने जरांगे फॅक्टर मोडीत काढत धनंजय मुंडे यांना झुकतं माप दिल्याचं पाहायला मिळते आणि पर्यायाने या सर्व कारणांमुळे पवारांची पावर परळी मतदारसंघात चालली नाही असं म्हणता येईल. पवारांची पावर परळीत का चालली नाही याबद्दल तुमचं काही वेगळं मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पंचायत मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.